सर मी 2 दिवस झाला फोन ट्राय करतो पण तुमचा लागतच नाही फोन. हां. इकडून बोलतो सर मी पुण्यावरनं. हो. पुण्यावरनं बोलतो प्रदीप कुळे म्हणलं. बर. सर तर काय झालं मी माथाड युनियनमध्ये कामाला आहे. काय? माथाड युनियनमध्ये. माथाडी. हां. हां. तर आमचं कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. हे माथाडी बोर्ड अलग राहत आहे आणि जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ना वैशाली ट्रान्सपोर्टवाले त्यांच्याकडे आमचं पेमेंट असतं. तर काय इश्यू माहिती आहे सर, हे पेमेंट कंपनी 1 ते 1 तारखेला करते म्हणजे वैशालीला. हं. मग हे आम्हाला 20 ते 20, 25, 30 दिवस लावतात पेमेंट द्यायला. एक महिना पेमेंट लेट म्हणल्यावर कसं करायचं सांगा बरं सर. म्हणून तुम्हाला फोन केला म्हणलं तुमची मदत काहीतरी करावी म्हणलं तुम्हाला. हं, हं. हां. तुम्हाला परवा दिवशीच लावला होता फोन पण तुमचा लागत नव्हता फोन. बर. हां. सर असं म्हणजे 5-6 महिने झालं सर माहिती आहे का. पेमेंटच करत नाहीत माहिती आहे का. फोन पण रिसिव्ह करत नाहीत. परत मेसेज पण सेंड करत नाहीत काहीच नाही. असं झालं आहे. बर. हां. म्हणलं तुमच्याकडून काय मदत होत असते तर तुम्हाला म्हणलं कॉल करावा. काय काय काम करता तुम्ही? माथाडी युनियन ॲमेझॉन कंपनीमध्ये आहेत मी. काय? माथाडी ॲमेझॉन कंपनी नाही का ॲमेझॉन. अमेझॉन. हां. हां ॲमेझॉनमध्ये स्टोअरला आम्ही माथाडी म्हणून आहेत. गाडी खाल्या करावं लागतं तिथं. हे माथाडी संघटनेच्या माध्यमातूनच करतो ना? हां म्हणजे मी नॉन आयडी आहे. जे बाकीचे आयडीवर आहेत ना हं. ते काय बोलत नाही तेवढं. हं. त्यांचं ते आयडी परमनंट आयडी आहे त्यांची. मी नॉन आयडी असल्यामुळं मला काय बोलता येत नाही. मी म्हणजे मला काहीच बोलता येत नाही. जरी हक्क बजवायचा म्हटलं तर काहीच करता येत नाही मला. असं आहे. हं. आणि असं बी आहे की मला असं कामं जर काढायचं मला काढू शकतात. पण हे असं महिना 1.5 महिना पेमेंट लेट करतात सर. आता माझी फॅमिली आहे. माझ्या मुलीचं त्या दिवशी दुखत होतं भरपूर. तर ₹1 नव्हता सर माझ्यापाशी माहिती आहे का. जर त्या टायमिंगला झालं असतं पेमेंट तर आज मी दवाखान्यात घेऊन गेलो असतो मुलीला. असं झालं आहे. कॉल पण रिसिव्ह करत नाही. हॅलो. हॅलो. हां बोला ना सर. हं. मग ते कॉल पण रिसिव्ह करत नाहीत सर. ठीक आहे. काय मदत हां कॉल उचलत नाही तिने का? हां कॉलच उचलत नाहीत ते. हां. हां. आता जे पेमेंट करतं का मॅनेजर ते पण उचलत नाही आणि जे मेन वैशाली मला मालक आहे का तो पण उचलत नाही फोन. ते वैशालीला फोन केला तर ते म्हणतोय की मी मॅनेजरला सांगतो करायला. मग ते पण करत नाही फोन. ते पण उचलत नाही आणि हे पण उचलत नाही परत. हं. हां. आता हे मला आता आज 21 तारीख आहे. 1 ते म्हणजे 5 तारखेपर्यंत ठीक आहे सर पेमेंट व्हायला पाहिजे. पण आज 21 तारीख आहे पेमेंट अजून झालेलं नाही माहिती आहे का. हं. हां. असं आहे. किती पेमेंट आहे तुमचं? आता मला आहे 12,000 पेमेंट. बर. हां. हं. हं. पेमेंट न देण्याचं कारण काय? तेच ना आता ही कंपनी ॲमेझॉन कंपनी आहे ना ते 1 to 1 त्यांना कंपनी पेमेंट करते. पण हे का करत नाही ते प्रॉब्लेमच कळला आम्हाला की कशामुळे करत नाही. तेच मला पण विचारायचं ना तुम्हाला. हां. ते काय करते ते आम्हाला सांगत पण नाही तर काय नाही. फोन पण रिसिव्ह करत नाही. थोडं बोलतात करतो म्हणून लगेच कट करतात. असं करतात. ते वैशालीवाले वैशाली ट्रान्सपोर्टवाले ट्रान्सपोर्ट. जे मेन मालक आहे ते. नाव का त्यांचं? शशांक पवार. शशांक पवार. हां. पुण्यामध्ये कुठे? ह्याला ते इथं नाहीत ते मुंबईला आहे त्यांचं ऑफिस. मुंबईला का हेड ऑफिस? हां मुंबईला. अच्छा. हां. तुम्ही त्यांना तिकडे फोन केला काय म्हणतात तर करतो. ते त्यांना फोन लावला ते मग ते मॅनेजरला सांगतो ते राजेंद्र बोराडे म्हणून मॅनेजर आहे खाली ठेवलेला. सगळं ते हँडल करतो. पेमेंट वगैरे सगळं गाड्याचं त्याच्याकडेच आहे. पण त्याला फोन लावला शशांक पवार लावला की फोन ते म्हणतं मी सांगतो राजेंद्र बोराडेला. मग ते फोन पण करत नाही परत उचलत बी नाही काहीच नाही. मी आज 20 दिवस झाला फोन लावतो सर त्याला फोनच रिसिव्ह करत नाही. एकदाच रिसिव्ह केला ते म्हणते करायला लावतो झालं त्याच्यावरच आहे. परत फोन नाही काय नाही. आणि फोन सारखं करायला लागलं की आता काय होतं म्हणत आता राशन पाणी संपलं दवाखाना झाला. आता माझ्या मुली ₹1 नव्हता माझ्यापाशी मी लावतोय फोन माझा ब्लॅकलिस्टमध्ये नंबर टाकला. हां. ब्लॉक लिस्टमध्ये का टाकला नंबर? हां. ब्लॉक लिस्टमध्ये का टाकला नंबर? हां ब्लॅकलिस्टमध्ये टाकला नंबर माझा. का पण का? काय माहिती ती काय मग असं करतात मी सारखं फोन लावतो म्हणून आता माणसाची काहीतरी अडचण असल्याशिवाय उगाच फोन लावतोय त्यांना. आता मी दवाखान्याच्या माझ्या मुली दुखत होतं म्हणून मी लावतो सारखा फोन. तर माझा ब्लॅकलिस्टमध्ये टाकला नंबर त्यांनी. महिन्याची पेमेंट देणार तुम्ही?
हां किती महिन्याची पेमेंट देण्यात? म्हणजे आता हे गेल्या महिन्याचं राहिलं, आता हे चालू महिन्याचा भरत आला, आता गेल्या महिन्याचंच पेमेंट झालेलं नाही अजून. तुमची एकटीची प्रॉब्लेम असते का सगळ्याची? सगळ्यांचंच तसं आहे, सगळ्यांचंच. जे नॉन आयडीवाले आहेत ना त्यांचं, आयडीवाल्यांचं झालंय पेमेंट, नॉन आयडीवाल्यांचं झालेलं नाही अजून. बरं. हां असे 8 जण आहेत नॉन आयडीवाले. म्हणजे इथं मुंडव्यात एक स्टेशन आहे, इथं मुंडव्यातले 3 जणांचं नाही, परत तिकडं कात्रजला एक आहे, परत तिकडं खडकीला एक आहे, हिंजवडीला एक आहे, आणि इथं लोहगावला इथं एक आहे. बरं. असं 4-5 स्टेशन आहेत. काम काय असतं मध्ये? म्हणजे बॉक्स असतात ते खाली करावं लागतात. बरं. बॉक्स असते, गोणी असते, बरं. त्यात बारकं बारकं मटेरियल असतंय. पूर्ण नाव तुमचं काय? हां पूर्ण नाव? माझं का? हो. प्रदीप शिवाजी कोळी. प्रॉपर कुठले? मी धाराशिवचा सर. धाराशिवमध्ये कुठे? हां धाराशिवमधलं कुठलं तालुका? हे वाशी तालुका. अच्छा, वाशी तालुक्याची का? हां किती किती महिन्यापासून पुण्यात? मी आता वर्ष झालं इथं पुण्यात ते. वर्ष झालं का? हां पहिलं 2 महिने सर रेग्युलर केली पेमेंट त्यांनी, म्हणजे 10 तारखेच्या आत केली. पुन्हा जे 2 महिन्यानंतर जे चालू केलं त्यांनी, महिना उलटून गेला, परत 15-15, 20-20 दिवस असं लेट करायला पेमेंट. आता तुम्ही तुमची पेमेंट कुणाला बोलल्यावर निघेल? आता हे ह्यांनाच बोलावं लागेल, शशांक पवारला. हे बोराडे तर काय ते म्हणतंय वरून टाकल्याशिवाय मी पेमेंट करणार नाही, कारण की वरून पैसे आले तर मी पेमेंट करणार आहे, एक मिनिट. ना आल्यावर कुठून करणार आहे असं म्हणतात. एक मिनिट. हां. असं ते पेमेंट विषयी बोलायचं होतं. बरं बरं. आता काय हां म्हणतात तुमचं पेमेंट कोणाला बोलल्यावर निघेल तुमचं पेमेंट? हे शशांक पवार. शशांक पवार का? हां कोण आहेत हां ते ट्रान्सपोर्टचे मालक आहेत का? हां वाशिला ट्रान्सपोर्टचे मालक आहेत मेन. पेमेंट सगळं ॲमेझॉन कंपनी जे करेल तर त्यांच्या अकाउंटला होते सगळं पेमेंट. तुमच्या नावानं ओळखील ते? हां तुमच्या नावानं ओळखील का तो? हो ओळखल ना. त्या कंपनीमध्ये काम करताय का तुम्ही? हां इथं मुंडवा स्टेशन आहे, मुंडव्याला स्टेशन आहे ॲमेझॉनचं. हां. हां ओके. हां तर इथलं 2-3 जणांचं पेमेंट नाही, म्हणजे नॉन आयडीवाल्यांचं. ऑन आयडीवर. हां सांगा नंबर मला. हां 1 मिनिट हां. आपण ज्या नंबर सांगा, कॉन्फरन्स नका घेऊ. नाही 1 मिनिट लावतो. घ्या सर. हां 9768 हां 67 हां 77 86. 7786. हां शशांक पवार का? हां शशांक पवार. चालू राहू द्या. शशांक पवार आहे तुमचं? हां तुमचं काय नाव ओळखीलं? प्रदीप कोळी. बरं चालू हां हॅलो. हां शशांक पवार बोलतोय का? सरांच्या ऑफिसमधून बोलतोय. बोला. सचिन भाई पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. बोला ना साहेब. तुमच्या कंपनीच्या मध्ये जे कामं करतात ना त्या ट्रान्सपोर्टमध्ये, तेथील 2-4 व्यक्तीचं माझ्याकडे कंप्लेंट आली आहे. कुठून? पुण्यामधून ओके. प्रदीप कोळी म्हणून. प्रदीप कोळे. हां मग ते पेमेंट देत नाही म्हणतात, पेमेंटच भेटत नाही म्हणतात. काय विषय, काय पेमेंट रिलीज करायचं काम कायचं? मी एकदा विचारून तुम्हाला कॉल बॅक करतो. 1-5 मिनिटं द्या ना. अच्छा, आपण कोण बोलतोय? मी विद्याधर बोलतोय सरांच्या ऑफिसमधून. अच्छा, कुठल्या पोस्टवर तुम्ही? मी इथं सरांच्या MIS मध्ये म्हणजे सरांची कामं वगैरे बघतोय. बरं ठीक आहे. मग सर कुठे तुमचे? सर आले नाहीत अजून ऑफिसला. 10 मिनिटं द्या ना, मी सरांशी बोलतो तुम्हाला कॉल करतो. आहेत का मध्ये ऑफिसमध्ये? नाही मीटिंगला बाहेर गेले, ते आले नाही अजून. मी त्यांना कॉल करून तुम्हाला कॉल करतो लगेच. ठीक आहे, कॉल करा आणि ऐकून घ्या. त्यांचे पेमेंट काय ते रिलीज करायला हवा, नाहीतर मला आपल्या टायगरचे मुलं तिथे ऑफिसमध्ये पाठवावं लागेल. मग असे गरीब लोकांची पेमेंट जर आठवून ठेवत असेल ना, मग आम्ही वेगळं मार्ग काढू. मग आम्ही बोलतो मी त्यांना लगेच. तुम्ही बोलून घ्या. कुठले शशांक पवार कुठले आहेत प्रॉपर आहे? चिपळूण. चिपळूणचे का? हो. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. त्यांना सांगा जे गरीब लोक जे काम करतात ना, पहिले त्यांचे पेमेंट द्या म्हणा. हो बोलतो मी त्यांना. तुमच्या माहितीचं सांगा तुमच्या मालकाला तुमच्या. चांगल्या पद्धतीने सांगा तुम्ही. ठीक आहे? हो साहेब नक्की सांगा. हॅलो. हां बोला सर. हा, ते कोण आहे बोलतो तो?
ते म्हणजे पे म्हणल्यासारखंच आहे, ते काम करतात ते शशांक पवारच्या हाताखाली. ठीक आहे, काय हरकत नाही. कोणी असू दे, आपलं देणं घेणे आपलं. हं. आता बोललोय बघू, तुम्हाला फोन तर येईल त्यांचा. त्याला तुम्ही फोन करा, कधी बरं. विचारून घ्या तुम्ही. ठीक आहे. बरं चालतंय. हो. थँक्यू सचिन.